पक्ष्यांच्या अद्भुत दुनियेतील विविध पक्ष्यांची माहिती करून देणारा कार्यक्रम पक्ष्यांची दुनिया. लेखक डॉक्टर अरविंद कुंभार. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी. तांबट पक्षी. वड पिंपळाचं फळ म्हणजे तांबटाचं प्रमुख खाद्य. अंजीर सुद्धा हे पक्षी आवडीने खातात. या पक्ष्यांचा आहार बीजांनी भरलेली फळं असल्यामुळं हे पक्षी बीज प्रसरणात प्रमुख भूमिका बजावतात आणि नैसर्गिकरित्या जंगलवाढीस हातभार लावतात. मोहोळ तालुक्यातील ऐतिहासिक आष्टी तलावाच्या सांडव्याजवळ असलेल्या वडाचं झाड, तसंच मंगळवेढा तालुक्यातील माचणूरच्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील पिंपरणाचं झाड हे पक्ष्यांचं नंदनवन आहे. या ठिकाणी लालबुड्या, साळुंकी, पोपट, धनेश, हळद्या, पारवा आदी फलाहारी पक्ष्यांबरोबर तांबट घोळक्या घोळक्यांनी जमतात. तांबट हे फलाहारी असले तरी अनेक वेळा फुलपाखरं, वाळवी यासारख्या पंखधारी कीटकांना रेसिपी म्हणून तोंडी लावतात. हे पक्षी वेडेवाकडे आणि चमत्कारिकरित्या उडत हवेत उडणाऱ्या पंखवाल्या कीटकांना टिपतात. हे दृश्य पाहताना भारी गंमत वाटते. हिवाळा सरताना आणि पानगळीला प्रारंभ झाला की हे पक्षी वंशवाढीसाठी सरसावतात. आपल्या अपत्यांना जन्म घालण्यासाठी घरटं बनवण्याच्या तयारीला लागतात. या पक्ष्यांमध्ये जोडी जमल्यानंतर सुरक्षित ठिकाणी असलेल्या वड, पिंपळ, सावरी, शिरस, शेवगा यासारख्या झाडांच्या जुन्या खोडात पोखरून घरटं तयार करतात. घरटं तयार करण्यापूर्वी हे पक्षी जोडीनं किंवा लहान झुंडीत झाडावरील वटलेल्या फांद्यांची चाचपणी करतात. पानगळ झालेल्या खोडावर जमिनीपासून साधारण मध्यम उंचीवर घरटं तयार करतात. खोडावर हे पक्षी आपल्या बोजड चोचीचा घाव घालून छिद्र तयार करतात. सामान्यपणे 3 ते 4 इंच खोलीचं आणि 1.5 इंच व्यासाचं ते छिद्र. आतून मऊ अस्तर वगैरे काहीही लावलेलं नसतं. छिद्र स्वरूपाच्या घरट्यात मादी पांढऱ्या रंगाची 3 अंडी घालते. अंड्यांची आणि जन्माला आलेल्या पिलांची निगा जातीनं लक्ष घालून घेतात. पिलांचं पालन पोषण करताना हे पक्षी आपल्या चोचीत एका मागोमाग एक अशी छोटी आणि रसाळ फळं आणून घरट्याच्या कडेला बसून पिलांना भरवतानाचं चित्र सहज पाहायला मिळतं. हे दृश्य टिपायला छायाचित्रकारांना सांगून ठेवल्यासारखी संधीच असते. विणीच्या काळात हे पक्षी कुटर कुटर टुक टुक असा दर 2 सेकंदांनी दीर्घकाल आवाज काढत एकमेकांशी संवाद साधतात. त्यांच्यातील हा संवादोच्चाराचा आवाज म्हणजे मानव समाज व्यवस्थेतील तांबट बांधव आपल्या व्यवसायात पितळी भांडी, घमेले, घागरी ठोकून घडविताना येणाऱ्या आवाजाशी मिळता जुळता असतो. यावरून या पक्षाला तांबट हे नाव प्राप्त झालं. या पक्ष्यांचा आवाज ग्रामीण भागातील लोकांना सुपरिचित आहे. भडक रंगाचे पण ठेंगणे आणि विशोभित असे तांबट माझ्या परसबागेतील बहाव्यावर दरवर्षी शिवरात्रीच्या काळात हमखास येतात. या दिवसात बहाव्यावरील पानं गळून पडल्यावर त्यांच्या पर्णहीन खोडावर कधी एकटा तर कधी 2 अशी घोळक्यांनी येऊन कुटर कुटर अशी युगुलगीत गाऊन जातात. वर्षभरातील माझ्या निसर्ग भटकंतीच्या वेळापत्रकात मला ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी हे तांबट भेटतातच. कर्नाटकातील श्रवणबेळगोळच्या गोम्मटगिरीच्या टेकडीजवळच्या पाषाणावर 2-4 दाट झाडीत हिरव्या रंगाचा कुटरशेट स्वागताला असतोच. मालवणच्या सफारीवर असताना उन्हाळ्यातील दिवसात दाजीपूरच्या अभयारण्यातही हा तांबट दर्शन देतोच. महाबळेश्वरच्या दाट झाडीतून जरी तांबटाचं दर्शन घडत नसलं तरी त्यांच्या टुकटुकगिरीचा आवाज कर्णपटलावर पडला नाही असं कधीच झालेलं नाही. दरवर्षी प्राणीशास्त्रीय अभ्यास सहलीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सह्याद्रीच्या कुशीत द्वंद्वगीतात मग्न असणाऱ्या पुकपुक यांचं दर्शन आवर्जून घडवून आणतो. सोलापूर जिल्ह्यात मात्र वृक्षतोडीचा सपाटा आणि शहरीकरणामुळे तांबट पक्ष्यांचा वावर कमी झालेला जाणवतोय.